Good morning, all of you. तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 14 रिलेशन्स अँड रिलेशनल आर्ग्युमेंट्स. आता एक्झामच्या दृष्टीने मी काही क्वेश्चन पेपर 5-6 क्वेश्चन पेपर चेक केले, पण या चॅप्टर मध्ये एकही क्वेश्चन आलेला नाही. पण भूतकाळात आला नाही म्हणून भविष्यात येणार नाही असं आपण सांगू शकत नाही. सो आपण चॅप्टर कव्हर करणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, यापूर्वी आपण जे काही चॅप्टर बघले, मग डिलिमिचा असेल किंवा रिडक्शनचा असेल, सिलोइझमचा असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी सोडवायचं होतं, काही ना काहीतरी करायचं होतं, आन्सर शोधायचं होतं किंवा व्हॅलिडिटी टेस्ट करायची होती. या चॅप्टर मध्ये असा काहीच भाग नाहीये. चॅप्टर मध्ये फक्त बेसिक थिअरी आणि त्याच्यानंतर जर सोडवायचं झालं तर काय करायचं दिलेलं आहे. सगळ्यात लहान चॅप्टर आहे, फक्त त्याचं थिअरी म्हणून समजून घेऊया. तिकडे त्या कंटेंट मध्ये काय काय ते बघा. पहिलं असेल बेसिक मिनिंग ऑफ रिलेशन, म्हणजे डोमेन म्हणजे काय, कॉन्व्हर्स डोमेन म्हणजे काय, फील्ड म्हणजे काय. त्यानंतर असेल क्लासिफिकेशन ऑफ रिलेशन अकॉर्डिंग टू नंबर ऑफ टर्म्स. नंतर असेल रिलेशन अँड देअर कॉन्व्हर्स, मग सिमेट्री बघायचंय, ट्रान्झिटिव्हिटी बघायचंय, मग रिफ्लेक्सिव्हिटी बघायचंय, मग कनेक्टिव्हिटी बघायचंय अँड लॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ रिलेशन इन सम कॉमन टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट. सुरू करूया. तर फर्स्ट स्लाइड रिलेशन. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण लॉजिक वनचं ज्यावेळी लेक्चर सुरू होती त्यावेळी आपण एक टॉपिक नंबर 5 बघितला होता, क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन. आणि याच्यामध्ये आपण रिलेशनल प्रपोजिशन बघितली होती. जनरली काय होतं बघा, प्रत्येक वाक्यामध्ये लॉजिक मधील कोणतेही वाक्य घ्या, तुम्हाला एकच सब्जेक्ट असतो आणि जो काही रिमेनिंग पार्ट असतो त्याला आपण प्रेडिकेट किंवा त्या सब्जेक्ट बद्दल माहिती मानत होतो. पण रिलेशन किंवा रिलेशनल प्रपोजिशन, रिलेशनल आर्ग्युमेंट हा एक एकमेव असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल सब्जेक्ट असतात आणि त्या दोन सब्जेक्ट मध्ये फिलिंग असतील, कंपॅरिझन असेल, त्यांचं जे काही ब्लड रिलेशन असेल त्या एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला जातो. आता रिलेशनचं बेसिक मिनिंग काय तर बघा, प्रॉपर्टीज विच इन्व्हॉल्व अँड एक्सप्लिसिट रेफरन्स टू अदर ऑब्जेक्ट आर कॉल्ड एज रिलेशन. म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येकाकडे स्वतःच्या काही प्रॉपर्टी, स्वतःचे काही गुणधर्म असतात, पण आपल्यामध्ये काही गुणधर्म असे आहेत जे इतरांचे रेफरन्स नाहीत किंवा इतरांशी कम्पेअर करून आहेत, त्या गुणांना आपण रिलेशन मानायचं आहे. एक्झाम्पल बघा, राम गॉट बेटर मार्क्स दॅन श्याम. आता विचार करा, एक्झाम झाली, रिझल्ट लागला, प्रत्येकाला मार्क्स मिळालेले आहेत, पण ते बेटर कधी बनले, ज्यावेळी रामने स्वतःचे मार्क्स श्याम बरोबर कम्पेअर केले. मग अशाच प्रकारे ज्या प्रॉपर्टी, जे काही गुणधर्म आहेत, जे आपण ज्यावेळी इतरांशी स्वतःला कम्पेअर करतो की इतरांशी रिलेट करतो आणि त्यावेळी जे गुणधर्म आपण फाइंड आउट करतो त्यांना म्हणायचं रिलेशन. या अशा प्रकारच्या क्वालिटी जी एकट्या माणसाकडे असू शकत नाही, पण ज्यावेळी तो मिनिमम दोन माणसं, दोन पेक्षा जास्त असू शकतात, त्यांच्याशी कम्पेअर करतो. एखाद्या माणसाने युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केले, याचा अर्थ काय, मार्क्स तर सर्वांनाच मिळालेत, पण त्याने काय केलं, ज्यावेळी त्याचे मार्क्स सर्वांशी कम्पेअर केले त्यावेळी लक्षात आला हा टॉपर आहे. येते गोष्ट लक्षात. मग अशा प्रकारच्या प्रॉपर्टी ज्या इन कम्पॅरिझन टू अदर असतात, प्रॉपर्टी माणसात आहे पण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याशी कम्पेअर करणार त्यावेळी तो गुणधर्म दिसून येईल, त्याला आपण म्हणायचं रिलेशन. आता टॉपिक नंबर 5 चा मी उल्लेख केला होता की आपण रिलेशनल प्रपोजिशन बघितलं, त्यामध्ये आपण डायरेक्शन ऑफ रिलेशन हा पॉईंट बघितला होता. पुन्हा एकदा इकडे बघूया. एक्झाम्पल आहे, राम इज ओल्डर दॅन श्याम. आता एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या, दोन सब्जेक्ट आहेत. पहिला आहे राम, दुसरा आहे श्याम. आता डायरेक्शन ऑफ रिलेशन म्हणजे काय, नक्की कोणाकडून रिलेशन सुरू होतंय आणि कोणाकडे संपतंय हे आपल्याला डायरेक्शन ऑफ रिलेशन सांगतं. म्हणजे राम इज ओल्डर दॅन श्याम म्हटल्यानंतर रामकडे रिलेशन सुरू झालं आणि ते श्यामकडे संपलेलं आहे. मग यामध्ये ज्या सब्जेक्ट कडून किंवा ज्या टर्म कडून रिलेशन सुरू होतं त्याला म्हणायचं रेफरंट आणि ज्याच्याकडे हे रिलेशन संपतं त्याला म्हणायचं रिलेटम. मग कोणतेही वाक्य घेऊ दे, ज्या सब्जेक्ट कडून तुमचं रिलेशन सुरू होईल त्याला आपण रेफरंट मानायचं आहे आणि ज्या सब्जेक्टकडे तुमचं रिलेशन संपेल त्याला म्हणायचं रिलेटम. आता राम इज ओल्डर दॅन श्याम मध्ये मगाशी जर प्रॉपर्टीचा विचार केला असेल तर रामचं पण काहीतरी एज असेल, श्यामचं पण काहीतरी एज असेल, पण राम ओल्डर कधी बनला, वयस्कर कधी आहे किंवा जास्त वयाचा असं आपण कधी फिगर आउट केलं, ज्यावेळी आपण रामला श्यामशी कम्पेअर केलं. म्हणून लक्षात घ्या, रिलेशन या अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण दोन सब्जेक्टना कम्पेअर करून फिगर आउट करतो, त्या दोन सब्जेक्टच्या रिलेशन मध्ये फिगर आउट करतोय. आता रेफरन्स म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, जिकडे रिलेशन सुरू होतोय त्याला रेफरन्स मानायचंय, जिकडे रिलेशन संपतंय त्याला रिलेटम मानायचंय. आता या दोघांच्या मदतीने आपण डोमेन आणि कॉन्व्हर्स डोमेन समजायचा प्रयत्न करूया. डोमेन म्हणजे काय, तर क्लास ऑफ टर्म्स विच आर रेफरंट ऑफ रिलेशन फॉर्म द डोमेन ऑफ रिलेशन. आता याचा अर्थ लक्षात घ्या, ओल्डर देन हे वाक्य जरी राम आणि श्यामच्या संदर्भात वापरलेलं असलं तरी हे वाक्य फक्त दोघांच्या संदर्भात वापरता येईल का. ओल्डर दॅन हे अशा प्रकारचं रिलेशन आहे जे कोणाच्या संदर्भात वापरता येईल. समजा प्रिला फर्स्ट इयरचा वर्ग आहे, यामध्ये काही स्टुडंट आहेत ज्यांची डेट ऑफ बर्थ 1996 आहे, काही जण आहेत ज्यांची डेट ऑफ बर्थ असेल 1998. मग अशा वेळी आपण 96 वाला सांगू शकतो की मी 98 वाल्यापेक्षा ओल्डर आहे, बरोबर आहे. किंवा काही जण असतील त्यांची डेट ऑफ बर्थ 1990 पेक्षाही कमी असेल, मग ते काय करणार आहेत, मी 1990 पेक्षाही आधीचा असल्यामुळे तुम्ही सर्वजण जे कोण आहात 2000 मध्ये असतील किंवा 1999 मधील असतील ते सर्वजण आमच्यापेक्षा लहान आहात,
त्यामुळे आम्ही तुमच्यापेक्षा ओल्डर आहोत. याचाच अर्थ काय, ओल्डर दॅन ही जी काही टर्म आहे ही वेगवेगळ्या संदर्भात वापरता येईल, फक्त राम आणि श्याम पुरते रिस्ट्रिक्टेड नाही. मग ज्यावेळी क्लास ऑफ टर्म विच आर रेफरंट ऑफ रिलेशन, याचा अर्थ काय, रामच्या जागी ज्या काही गोष्टी येऊ शकतात, ज्या काही गोष्टी ओल्डर आपण मानू शकतो, त्या सर्वांना आपण डोमेन मध्ये घ्यायचं आहे. हा अशा प्रकारचा क्लास आहे जो ओल्डर त्यांच्या रेफरन्सने रेफरंट बनू शकतो. येते गोष्ट लक्षात. म्हणजे अशा प्रकारच्या टर्म असतील ज्यांच्याकडून रिलेशन सुरू होऊ शकतं, त्यांचा एक क्लास असतो, त्या क्लासला म्हणायचंय डोमेन. मग कॉन्व्हर्स डोमेन म्हणजे काय, दी क्लास ऑफ टर्म्स विच आर रिलेटम ऑफ रिलेशन फॉर्म इट्स कॉन्व्हर्स रिलेशन. याचा अर्थ काय, ही साइड, ही जी श्यामची बाजू आहे, या ठिकाणी ज्या काही गोष्टी येऊ शकतात, ज्या रिलेटम बनू शकतात, त्यांना मानायचे कॉन्व्हर्स डोमेन. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध असतात. डोमेन जो असतो तिकडे रिलेशन सुरू होतं, मग जी जी टर्म रिलेशन सुरू करण्यासाठी केपेबल असेल त्याला आपण डोमेन मानायचं आहे. तर जी टर्म ही रिलेशन एड करण्याकडे किंवा रिलेटम बनण्याचे केपेबल असेल त्याला आपण कॉन्व्हर्स डोमेन मानायचं आहे. आता हे जे काही दोन सेपरेट क्लास तयार झाले, म्हणजे रामचा असेल श्यामचा असेल, या ठिकाणी कोणी येऊ शकेल. हे दोन सेपरेट क्लास आहेत, त्यातील पहिल्या क्लासला आपण डोमेन मानतोय, दुसऱ्याला कॉन्व्हर्स डोमेन मानतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी हे क्लास दोन सेपरेट असले तरी काही वेळा ते ओव्हरलॅप करू शकतात, म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात. त्याचं कारण लक्षात घ्या, ज्यावेळी 1998चा एक माणूस असेल आणि 1900 समजा 2000चा माणूस असेल, तर अशा वेळी 1998चा माणूस म्हणू शकतो मी ओल्डर आहे 2000 मध्ये जो जन्माला आलाय त्याच्यापेक्षा, बरोबर आहे. पण जर 1998 सोबत जर 1990 ला जन्माला आलेला माणूस आला असेल, तर आता काय होणार आहे, तर आता 1998 वाला जो ओल्डर होता तो यंगर बनेल आणि 1990 वाला ओल्डर बनेल. याचा अर्थ काय, यांचे जे काही कंटेंट किंवा यांचे जे काही मेंबर्स असतील डोमेनचे आणि कॉन्व्हर्स डोमेनचे, हे एक्सक्लुझिव्ह असणार नाहीत. ज्या प्रकारे रिलेशन बदलत जाईल त्याप्रमाणे यांच्या जागा बदलू शकतात, मिक्स होऊ शकतात. खालचं एक्झाम्पल बघा, राम 7 वर्षाचा आहे, श्याम 6 वर्षाचा आहे. आता हे वाक्य बरोबर आहे, राम इज ओल्डर दॅन श्याम. राम बनला रेफरंट आणि श्याम बनला रिलेटिव्ह. पण आता इकडे एक 5 वर्षाचा लक्ष्मण पण आलाय. आता श्याम आणि लक्ष्मणला जर कम्पेअर केलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल, श्याम इज ओल्डर दॅन लक्ष्मण, बरोबर आहे. आता काय झालंय, श्याम जो या वाक्यामध्ये रिलेटम होता, तो ज्यावेळी लक्ष्मणशी कम्पेअर केलं त्यावेळी रेफरंट बनला. याचाच अर्थ काय, यामध्ये लक्षात ठेवायचं, एखादं जर डोमेन मध्ये असेल तर तो कायम डोमेन मध्ये राहील, तो कॉन्व्हर्स डोमेन मध्ये दिसणार नाही, अशा प्रकारची गोष्ट होत नाही. याचं कारण काय, रिलेशन ही गोष्ट बदलत जाणारी आहे. तुम्ही ए आणि बी ला कम्पेअर केलं, एक रिलेशन मिळालं, उद्या ए आणि सी शी कम्पेअर कराल किंवा बी आणि डी शी कम्पेअर करा, रिलेशन चेंज होत जाईल. याच्यामध्ये लक्षात घ्या, यांचे दोघांचे जे काही मेंबर असतील ते एक्सक्लुझिव्ह असणार नाहीत, ते एकमेकाला ओव्हरलॅप करू शकतात. याचा मेंबर इकडे आणि कॉन्व्हर्स डोमेनचा मेंबर डोमेन मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे ह्या जे काही दोन क्लास आहेत हे तुम्ही थिन लाईन असते यांच्या दोघांमध्ये, हे तुम्ही डिरेक्टली किंवा हार्ड अँड फास्ट एखाद्या रूल वर सेपरेट करू शकत नाही. आपण करायचंय काय, फक्त वाक्य कन्सिडर करायचंय, ज्याच्याकडून रिलेशन सुरू झालं असेल त्याला डोमेन मानायचंय, ज्याच्याकडे रिलेशन संपेल त्याला कॉन्व्हर्स डोमेन मानायचं आहे. ही स्लाइड समजली आहे का बघा, समजली असेल तर आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊ. आता नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. आता ही सगळ्यात सोपी स्लाइड आहे. इकडे काय म्हटलंय बघा, क्लासिफिकेशन ऑफ रिलेशन अकॉर्डिंग टू नंबर ऑफ टर्म्स. याचा अर्थ काय, एखाद्या रिलेशन मध्ये नक्की किती टर्म आहेत याच्या प्रकारे यावर बेस त्यांचं क्लासिफिकेशन करणं. मग सर्वात पहिलं आहे डायएडिक. डायएडिकचा अर्थ काय, इट रिक्वायर्स टू टर्म्स टू कम्प्लीट इट सेन्स. म्हणजे काय, ज्या रिलेशन मध्ये फक्त 2 टर्म असतील त्यावेळी आपण त्याला डायएडिक म्हणायचंय. मग 3 टर्म झाले तर काय होईल, ट्रायएडिक. 4 टर्म झाले तर म्हणायचे टेट्राएडिक आणि 5 झाले तर म्हणायचे पेंटाएडिक. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो काय म्हणतोय बघा, when the relation involves more than 5 terms it can be called as a polyadic. याचा अर्थ लक्षात घ्या, 5 पेक्षा जास्त किती टर्म येऊ दे त्याला आपण पॉलिएडिक मानायचं आहे. म्हणजे बघा, 2 असतील तर डायएडिक, 3 असतील तर ट्रायएडिक, 4 असतील तर टेट्राएडिक, 5 असतील तर पेंटाएडिक आणि लास्ट 5 पेक्षा किती जास्त टर्म असते त्याला आपण पॉलिएडिक म्हणायचं आहे. मग 10 असतील, 15 असतील, 20 असतील, 40 असतील, किती असू दे, ज्यावेळी त्यांचा नंबर 5 क्रॉस करेल त्यावेळी आपण त्याला पॉलिएडिक म्हणायचं आहे. नेक्स्ट स्लाइड राहतोय, याच्यात काही कठीण नव्हतं. तर पुढे आहे रिलेशन अँड देअर कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स म्हणजे काय, तर आपण रिडक्शनचा एक चॅप्टर बघितला, तिकडे आपण काय बघितलं, एखाद्या वाक्याचा कॉन्व्हर्स करतो म्हणजे काय करतो, तर ओरिजिनल वाक्याचं सेंटेन्स फॉर्म असतो सब्जेक्ट प्लस कोपुला प्लस प्रेडिकेट. कोपुला म्हणजे एमिजा जे काय असेल ते, प्रेडिकेट म्हणजे माहिती, सब्जेक्ट म्हणजे त्या वाक्यातील कर्ता म्हणू शकतो इन शॉर्ट. मग आपण कॉन्व्हर्स मध्ये काय करतो, प्रेडिकेट प्लस कोपुला प्लस सब्जेक्ट, याचा अर्थ काय, एसपी चं पीएस करतो. मग रिलेशन मध्ये कॉन्व्हर्स करताना आपल्याला तीच गोष्ट करायची आहे.
काय म्हटलंय बघा, दी कॉन्व्हर्स ऑफ रिलेशन इज ऑब्टेन बाय चेंजिंग इट्स डायरेक्शन ऑफ रिलेशन. म्हणजे काय, जर रिलेशन रेफरंट कडे सुरू होऊन रिलेटिव्ह कडे संपतंय, त्याचं डायरेक्शन बदलून रिलेटिव्ह कडे सुरू करून रेफरंट कडे संपवायचंय. हे कसं करायचं, तर पहिली गोष्ट बघा, राम इज ओल्डर दॅन श्याम. रामकडे रिलेशन सुरू झालं आणि श्यामकडे संपलं. सिम्बॉलिक फॉर्म असेल एक्स आर वाय, म्हणजेच एक्स इज रिलेटेड टू वाय. मग आपल्याला काय करायचंय, एसपीचा पीएक्स करू ते तिकडे करायचंय. राम आणि श्यामची जागा बदला. ओरिजिनली राम रेफरंट होता, श्याम रिलेटिव्ह होता. आता श्यामला आपण रेफरंट बनवायचंय आणि रामला रिलेटिव्ह बनवायचं आहे. एक काम झालं. दुसरं काम लक्षात ठेवायचंय, इकडे जी काही टर्म आहे ती कोणत्या प्रकारची आहे ती बघायची. जर लक्षात घ्या, इकडे जो काही शब्द जे काही रिलेशन असेल ती जर दोघांना इक्वल फुटिंगवर आणत असेल तर अशा वेळी फक्त हा शब्द आहे तसा लिहायचा आहे. पण जर हे दोघांना कम्पेअर करून हा मोठा आहे हा लहान आहे अशा प्रकारचं असेल तर अशा वेळी याच्या जे काही विरुद्ध अर्थाचा शब्द असेल तो तुम्हाला इकडे कॉन्व्हर्स करताना घ्यावा लागेल. कारण काय, राम आणि श्यामचं वय कम्पेअर करून त्यांना समजलंय की राम हा श्यामपेक्षा मोठा आहे. जर यांची जागा बदलली आणि जर ओल्डर लँड ठेवलं तर अशा वाक्याचा अर्थ बदलेल, जे लॉजिक कधी अलाव करत नाही. म्हणून आपण काय केलं, ओल्डरची जागा घेतली यंगरने. श्याम इज यंगर देन राम. आता वाक्याचा अर्थ बदललाय का, इकडे समजतंय की राम हा श्यामपेक्षा वयाने मोठा आहे आणि इकडे काय झालंय, श्याम हा रामपेक्षा वयाने कमी आहे. म्हणजेच काय, रामचं वय जास्तच राहिलं, श्यामचं वय जे काही कमी होतं ते कमीच राहिलंय. म्हणून लक्षात घ्या, डायरेक्शन ऑफ रिलेशन चेंज करताना काय करायचंय, पहिल्यांदा सब्जेक्टची जागा बदलून घ्या. त्यानंतर जो काही शब्द रिलेशन इंडिकेट करतोय तो त्यांना इक्वल फुटिंगवर आणतोय का, की दोघांचं कंपॅरिझन करून एक मोठा दुसरा लहान अशा प्रकारचं करतोय बघायचं. जर इक्वल फुटिंगला आणत असेल तर इक्वल फुटिंगचा अर्थ काय, जर मी म्हणतोय ए इज इक्वल टू बी, ए आणि बी ची व्हॅल्यू समान आहे, तर अशा वेळी तिचं कॉन्व्हर्स करताना ए बी ची जागी बी ए केलं तरी तो इक्वल टूच राहील. कारण काय, ए आणि बी ची व्हॅल्यू समान होती, जागा बदलून वाक्याचा अर्थ बदलत नव्हता. पण जर ओल्डर दॅन असेल, यंगर दॅन असेल, टॉलर असेल, स्ट्रॉंगर असेल, अशा ठिकाणी लक्षात ठेवायचंय या ठिकाणी कंपॅरिझन असतं आणि एक सब्जेक्ट मोठा किंवा एक सब्जेक्ट कडे जास्त आणि दुसऱ्या सब्जेक्ट कडे कमी अशा प्रकारचं असतं. मग अशा वेळी लक्षात ठेवायचंय, सब्जेक्टची जागा बदलल्यानंतर तुम्ही जो काही शब्द रिलेशन इंडिकेट करतोय त्याचं नेमकं कॉन्व्हर्स म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द लिहिला पाहिजे. त्यामुळे झालंय काय बघा, ओरिजिनली राम होतं, रिलेशन रामकडे प्रोसिड होतं ओल्डर आणि ते संपत होतं श्यामकडे. आणि आता आपण काय केलंय, रिलेशन सुरू होतंय श्यामकडे जे आहे यंगरचं आणि संपतंय रामकडे. आता लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी तुम्ही एखाद्याचं कॉन्व्हर्स करत असाल त्यावेळी काय करायचंय, ओरिजिनल वाक्याचा फॉर्म होता एक्स इज रिलेटेड टू वाय, एक्स आर वाय, तो बनवायचा आहे वाय आर सी एक्स. इकडे सी जो आहे हा कॉन्व्हर्स इंडिकेट करतोय. कॉन्व्हर्स समजलंय का, बेसिकली कॉन्व्हर्स मध्ये आपण काय करायचंय, सब्जेक्टची अदला बदली करायची, त्यांची जागा बदलायची. इकडे लक्षात घ्या, दोन सब्जेक्ट असतात, राम आणि श्याम असेल की इतर कोणतीही गोष्ट असेल. मग अशा ठिकाणी आपण पहिल्यांदा सब्जेक्टची जी काही जागा असेल ती आपल्याला बदलावी लागेल. त्याच्यानंतर काय करायचंय, जो शब्द रिलेशन इंडिकेट करतो तो नक्की कोणत्या प्रकारचा आहे तो बघायचा आहे. जर तो दोघांनाही त्याच सिग्नल फुटिंगने जर अप्लिकेबल होत असेल तर अशा वेळी तो मेंटेन करा. पण जर तो दोघांना कम्पेअर करतोय हे जर तुमच्या लक्षात आलं असेल किंवा अशा प्रकारचं रिलेशन सांगतोय जे वन साइडेड आहे तर अशा वेळी तो शब्द तुम्हाला रिप्लेस करून त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द वापरला पाहिजे, तरच तुमचा कॉन्व्हर्स बरोबर येईल. अदरवाईज तो कॉन्व्हर्स चुकीचा असेल. ही स्लाइड समजली का बघा, जर काही शंका असेल तर विचारा. नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. सिमेट्री. सिमेट्रीचा अर्थ काय, द प्रॉपर्टी ऑफ सिमेट्री एनेबल अस टू फिगर आउट वेदर डिरेक्शन ऑफ रिलेशन कॅन बी चेंज ऑफ अन रिलेशनल आर्ग्युमेंट. याचा अर्थ काय, ज्यावेळी रिलेशनल आर्ग्युमेंट असेल त्यावेळी तुम्ही जर सिमेट्री लक्षात घेतली असेल तर अशा वेळी त्याचा नेमका कॉन्व्हर्स बनू शकतो का, डायरेक्शन चेंज करता येऊ शकते का, करू शकत नाही, हे आपल्या लक्षात येईल. सिमेट्री म्हणजे काय, तर त्याचे आपण 3 सब पॉईंट आहे ते आधी कव्हर करूया. पहिला पॉइंट आहे सिमेट्रिकल रिलेशन. इकडे काय म्हटलंय बघा, अ सिमेट्रिकल रिलेशन इज सच दॅट इफ वन इंडिव्हिज्युअल हॅज द रिलेशन टू सेकंड इंडिव्हिज्युअल देन सेकंड इंडिव्हिज्युअल मस्ट हॅव दॅट रिलेशन टू फर्स्ट वन. याचा अर्थ काय, ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड असतो किंवा रेफरंट रिलेटिव्हशी ज्या प्रकारे रिलेटेड असतो त्याच प्रकारे रिलेटिव्ह हा रेफरन्स रिलेटेड असतो. म्हणजे दोन टर्म असतात बेसिकली किंवा दोन सब्जेक्ट असतात. पहिल्या सब्जेक्टचं दुसऱ्या सब्जेक्टशी जसं रिलेशन असणार आहे तसंच रिलेशन दुसऱ्या सब्जेक्टचं पहिल्याशी असेल, त्यावेळी आपण त्याला सिमेट्रिकल रिलेशन म्हणायचं. इकडे ए बी ची जागा बदलताना किंवा सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदलताना तुम्हाला मधला शब्द बदलावा लागत नाही. एक्झाम्पल बघा, ए इज इक्वल टू बी. आता ए आणि बी जर समान असतील तर या ठिकाणी बी इज इक्वल टू ए म्हणा किंवा ए इज इक्वल टू बी म्हणा, मिनिंग सेम राहणार आहे. मग याला म्हणायचं सिमेट्रिकल रिलेशन. कारण काय, ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी ए शी रिलेटेड आहे, ते इक्वल फुटिंगला आहेत. सेकंड एक्झाम्पल बघा, ए इज मॅरिड टू बी. आता लग्न दोघांचं होतंय बरोबर आहे. मग जर एचं जर बी शी लग्न झालं असेल तर याचा अर्थ काय, बीचं पण ए शी लग्न झालंय. मग याला म्हणायचं सिमेट्रिकल रिलेशन. कारण काय, ए लग्नामुळे जसा बी शी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी लग्नामुळे ए शी रिलेटेड आहे. त्यामुळे इकडे जर तुम्ही डायरेक्शन ऑफ रिलेशन चेंज केली तरी सुद्धा मॅरिड हा जो काही शब्द आहे तो तसाच मेंटेन राहील, तो तसाच राहणार आहे. ए इज मॅरिड टू बी म्हणा किंवा बी इज मॅरिड टू ए म्हणा,
मिनिंग सेम राहतो. मग अशा प्रकारचं रिलेशन ज्या ठिकाणी पहिला सब्जेक्ट दुसऱ्या सब्जेक्टशी ज्या प्रकारे रिलेटेड आहे त्याच प्रकारे दुसरा सब्जेक्ट पहिल्याशी रिलेटेड असेल त्याला आपण सिमेट्रिकल रिलेशन मानायचं आहे. दुसरा आहे एसिमेट्रिकल रिलेशन. इकडे काय होतंय बघा, in this relation if one individual has a relation to second individual then second individual cannot have that relation to first one. इकडे काय होतंय, पहिला सब्जेक्ट दुसऱ्याशी ज्या प्रकारे रिलेटेड आहे त्याच प्रकारे दुसरा पहिल्याशी असू शकत नाही. म्हणजे डायरेक्शन ऑफ रिलेशन तुम्ही जर बदलायची असेल तर अशा वेळी तुम्हाला रिलेशनचा जो काही शब्द आहे तो या ठिकाणी रिप्लेस करावाच लागेल. एक्झाम्पल बघा, ए इज हजबंड ऑफ बी. आता इकडे ए चं बीशी नवऱ्याचं नातं आहे म्हणून आपण बी इज हजबंड ऑफ ए मानू शकतो का? नाही. काय केलं पाहिजे, बी इज वाईफ ऑफ ए. याचाच अर्थ काय, ए ज्या नात्याने बीशी रिलेटेड आहे म्हणजे नवरा असल्यामुळे त्याच नात्याने बी एशी रिलेटेड नाही. किंवा त्याच्यापेक्षा चांगलं हे एक्झाम्पल घ्या, ए इज फादर ऑफ बी. ए हे बी चे वडील आहेत म्हणून आपण बी इज फादर ऑफ ए मानू शकतो का? नाही. कारण काय, आपल्याला काय करावं लागेल, बी इज चाइल्ड ऑफ ए असं मानावं लागेल. अशा प्रकारचं रिलेशन ज्या ठिकाणी पहिला सब्जेक्ट दुसऱ्याशी ज्या प्रकारे रिलेटेड आहे त्याच प्रकारे दुसरा पहिल्याशी नसतो. कारण काय, ए ला आपण बीचा जर फादर मानला असेल तर बी ला आपण ए चा फादर मानू शकत नाही कारण तो त्याचा मुलगा झालाय. किंवा जर ए ला आपण बीचा हसबंड मानला असेल तर बी ला आपण ए चा हसबंड मानू शकत नाही कारण ती बायको आहे. येते गोष्ट लक्षात. पण रिलेशनच्या फक्त एक शब्दाकडे लक्ष द्या. हा शब्द तुम्हाला सांगेल रिलेशन सिमेट्रिकल आहे की एसिमेट्रिकल आहे. मग ज्या प्रकारे ए नवऱ्याच्या नात्याने बी शी रिलेटेड आहे किंवा ज्या प्रकारे ए हा वडिलांच्या नात्याने बी शी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी ए शी रिलेटेड नाही म्हणून याला आपण एसिमेट्रिकल म्हणतो. अशा ठिकाणी रिलेशनची डायरेक्शन बदलताना तुम्हाला जो काही शब्द रिलेशन इंडिकेट करतो त्याचा कॉन्व्हर्स घ्यावा लागेल आणि त्याने ओरिजिनल रिलेशन इंडिकेट करणाऱ्या शब्दाला रिप्लेस करावंच लागेल. तिसरा पॉइंट आहे नॉन सिमेट्रिकल रिलेशन. इकडे काय होते बघा, इन दिस रिलेशन इफ वन इंडिव्हिज्युअल हॅज अ रिलेशन टू सेकंड इंडिव्हिज्युअल then second individual may or may not have that relation to first individual. याचा अर्थ काय, या ठिकाणी दोन सब्जेक्ट असतील, रिलेशन असेल, पण ज्या प्रकारे ए बी शी रिलेटेड झालाय त्याच प्रकारे बी ए शी रिलेटेड असण्याची शक्यता आहे पण आणि नाही पण. म्हणजेच काय, इकडे रिलेशन इंडिकेट करणारा शब्द तुम्हाला खात्रीशीरपणे सांगत नाही की ते सिमेट्रिकल आहे की एसिमेट्रिकल आहे. मग जो दोघातही बसत नाही त्याला आपण नॉन सिमेट्रिकल म्हणायचे कारण इकडे मे बी और मे नॉट बी असतो. एक्झाम्पल बघा, ए चं बी वर प्रेम आहे, हे अशा प्रकारचं रिलेशन आहे. जर ए चं जे काही प्रेम आहे ते वन साइडेड असेल तर अशा बी आणि ए चं रिलेशन इस्टॅब्लिश होणार नाही. पण ए चं बी वर प्रेम आहे या ठिकाणी ही जर गोष्ट म्युच्युअल असेल तर आपण म्हणू शकतो ए लव्स बी अँड बी लव्स ए. बरोबर आहे. त्यामुळे अशा प्रकारचे रिलेशन ते सिमेट्रिकल पण आहेत आणि एसिमेट्रिकल पण नाहीत किंवा या दोघांच्या मध्ये आहेत त्यांना आपण नॉन सिमेट्रिकल म्हणायचे. कारण काय, ज्या प्रकारे पहिला सब्जेक्ट दुसऱ्याशी रिलेटेड आहे त्याच प्रकारे दुसरा पहिल्याशी रिलेटेड आहे किंवा नाही हे खात्रीशीरपणे तुम्ही माहिती वाचून सांगू शकत नाही. त्याला म्हणायचे नॉन सिमेट्रिकल. ही स्लाइड समजली का बघा, काही शंका असेल तर विचारा. नेक्स्ट स्लाइड आतोय. ट्रान्झिटिव्हिटी. The property of transitivity deals with the pairs of object with reference to a given relation. याचा अर्थ लक्षात घ्या, या ठिकाणी रिलेशन कोणत्या प्रकारचं आहे न बघता नक्की जर दोन पेअर दिले असतील तर तिसरी पेअर तयार करता येते किंवा नाही हे बघितलं जातं. याचा अर्थ काय, इन शॉर्ट आपण बऱ्याचदा एक एक्झाम्पल ऐकलेलं असेल, ए इज रिलेटेड टू बी, बी इज रिलेटेड टू सी, देन ए इज रिलेटेड टू सी. मग इकडे जो सगळ्यात शेवटी एसी तयार झालेला आहे दोन पेअरना कन्सिडर करून तो तयार होतो किंवा नाही हे तुम्हाला ट्रान्झिटिव्हिटी सांगणार आहे. तो ट्रान्झिटिव्ह सांगेल. ट्रान्झिटिव्हचा अर्थ बघा, इकडे तीन प्रकार आहेत. पहिला आहे ट्रान्झिटिव्ह. इन दिस काइंड ऑफ रिलेशन्स if relation holds between x and y and between y and z then they always hold between x and z. याचा अर्थ काय, जर x and y मध्ये एखादं नातं असेल आणि जर y and z मध्ये त्याच प्रकारचं नातं आहे तर असे ते रिलेशन x and z च्या बाबतीत पण असणारच आहे. एक्झाम्पल बघा, a is greater than b, b is greater than c, then a is greater than c. आता हे वाक्य समजण्यासाठी मी तुम्हाला नंबरिंग घेतो. समजा a ची व्हॅल्यू 100 आहे, b ची व्हॅल्यू 90 आहे, c ची व्हॅल्यू 80 आहे. आता ए आणि बी ला कम्पेअर करून लक्षात झालं की ए 100 आणि बी 90 आहे, याच्यामुळे ए सर्वात मोठा आहे. त्यानंतर बी आणि सी शी कम्पेअर करून लक्षात झालं बी ची व्हॅल्यू 90 आणि सी ची व्हॅल्यू 80 म्हणजे बी हा सी पेक्षा मोठा आहे. पण जेव्हा फायनल स्टेटमेंट येईल आपण काय करायचंय, या सर्वांची समरी बघा. तर एक गोष्ट लक्षात येईल, सर्वात मोठा कोण आहे, 100 व्हॅल्यू असणारा ए, आणि सर्वात लहान कोण आहे तर 80 व्हॅल्यू असणारा सी. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ए इज ग्रेटर दॅन सी. इकडे काय झालंय, ए आणि बी मध्ये रिलेशन आहे आणि बी आणि सी मध्ये रिलेशन आहे, तर अशा वेळी ए आणि सी मध्ये रिलेशन असणारच आहे. अशा प्रकारच्या रिलेशनला आपण ट्रान्झिटिव्ह मानायचं, ज्या ठिकाणी एक्स वाय आणि वाय झेडचं रिलेशन आहे म्हणून एक्स आणि झेड मध्ये रिलेशन असणारच आहे. म्हणजेच काय, ए इज रिलेटेड टू बी, बी इज रिलेटेड टू सी, देन ए इज रिलेटेड टू सी. अशा प्रकारच्या रिलेशनला आपण म्हणायचे ट्रान्झिटिव्ह. जिथे दोन पेअर तयार झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तिसरा पेअर तयार होणारच आहे.
इंट्रान्झिटिव्हचा अर्थ काय? इन दिस काइंड ऑफ रिलेशन, इफ रिलेशन होल्ड्स बिटवीन एक्स अँड वाय अँड बिटवीन वाय अँड झेड, देन दे नेव्हर होल्ड बिटवीन एक्स अँड झेड. इकडे तिसरा पेअर तयार होत नाही. एक्झाम्पल बघा, ए इज फादर ऑफ बी, बी इज फादर ऑफ सी. इकडे आपण ए इज फादर ऑफ सी मानू शकत नाही. कारण काय? ए हा बी चा वडील आहे, बी हा सी चा वडील आहे. अशा वेळी काय असू शकेल? ए हा सी चा मे बी आजोबा असू शकेल, बरोबर आहे, पण तो फादर होऊ शकेल का? नाही. त्यामुळे ज्या प्रकारे या दोन गोष्टी रिलेटेड आहेत त्याच प्रकारे ए आणि सी रिलेटेड नाहीत. मग अशा प्रकारच्या रिलेशनला आपण म्हणायचं इंट्रान्झिटिव्ह, ज्या ठिकाणी एक्स आणि वायचा पेअर ज्या प्रकारे रिलेटेड आहे आणि वाय अँड झेड हा पेअर ज्या प्रकारे रिलेटेड आहे त्याच प्रकारे एक्स अँड झेड मध्ये रिलेशन नसतं. फॉर एक्झाम्पल फादर. मग अशा ठिकाणी याला आपण इंट्रान्झिटिव्ह म्हणायचं आहे. नॉन ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? तर या दोघांमध्ये न बसणं नॉन ट्रान्झिटिव्ह मध्ये येतात. इकडे मे बी और मे नॉट बी असणार आहे. याचा अर्थ काय? इन दिस काइंड ऑफ रिलेशन, इफ रिलेशन होल्ड्स बिटवीन एक्स अँड वाय अँड बिटवीन वाय अँड झेड, देन दे समटाइम डू अँड समटाइम डोंट होल्ड बिटवीन द एक्स अँड झेड. म्हणजे काय? एक्स आणि वायचा एक पेअर तयार झाला असेल आणि वाय अँड झेडचा पेअर तयार असेल तरी सुद्धा काही वेळा एक्स अँड झेडचं रिलेशन इस्टॅब्लिश होतं, काही वेळा ते होत नाही. एक्झाम्पल बघा, ए इज फ्रेंड ऑफ बी अँड बी इज फ्रेंड ऑफ सी. त्यावरून आपण ए आणि सी फ्रेंड आहे असं मानू शकतो का? काही वेळा ए आणि सी ची ओळख असेल तर आपण मानू शकू की ए आणि सी हे फ्रेंड आहेत. जर ए आणि सी ची काही ओळख नसेल तर आपण मानणार नाही की ए आणि सी मित्र आहेत. मग अशा ठिकाणी होतंय काय? एक्स आणि वाय मध्ये किंवा ए आणि बी मध्ये रिलेशन असतं, बी आणि सी मध्ये असतं, पण ए आणि सी चं रिलेशन हे कन्फर्म नसतं. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळी एखादं रिलेशन जे असेल ते ट्रान्झिटिव्ह किंवा इंट्रान्झिटिव्ह यांच्यामध्ये असेल, म्हणजे काही वेळा एक्स आणि झेडचं रिलेशन किंवा ए आणि सीचं रिलेशन इस्टॅब्लिश होऊ शकेल, काही वेळा ए आणि सीचं रिलेशन इस्टॅब्लिश होऊ शकत नसेल तर त्याला आपण नॉन ट्रान्झिटिव्ह मानायचं आहे. हे दोघांच्या मध्ये आहेत, ते ट्रान्झिटिव्ह आहेत की इंट्रान्झिटिव्ह आहेत हे जर आपण डिसाईड करू शकत नसू तर त्यांना आपण नॉन ट्रान्झिटिव्ह मानायचं आहे. कारण काय? पहिल्याचा पेअर तयार होतोय, दुसऱ्याचा पेअर तयार होतो आणि तिसरा पेअर नक्की तयार होणार की नाही हे आपण खात्रीशीर सांगू शकत नाही. ही स्लाइड समजली का? बघा, जर काही शंका असेल तर अनम्यूट करून किंवा मेसेज करून विचारा. नेक्स्ट स्लाइड जातोय. पुढे रिफ्लेक्सिव्हिटी अँड एलिरिओलिटिव्हनेस. आता रिफ्लेक्सिव्हिटीचा अर्थ लक्षात घ्या. या ठिकाणी आपण स्वतःशी कम्पेअर करतो. ज्यावेळी एखादी टर्म एखादं वाक्य तयार करत असताना स्वतःशी जर कम्पेअर करत असेल तर अशा ठिकाणी त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह मानायचं आहे. पहिला प्रकार बघा, रिफ्लेक्सिव्हिटी. अ रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह इफ इट हॅज द रिलेशन टू इटसेल्फ. याचा अर्थ काय? ए इज ऑफ सेम एज एच बी असं म्हणतोय आपण. काय करतोय? ए स्वतःच्या वयाबरोबर बी चं वय कम्पेअर करतोय आणि नंतर सांगतोय की माझं आणि याचं वय सारखं आहे. मग ज्यावेळी एखादी टर्म एखादी गोष्ट सांगताना एखादं रिलेशन सांगताना स्वतःशी कम्पेअर करत असेल, स्वतःच्या क्वालिटीशी कम्पेअर करत असेल, जिकडे एज होती त्यावेळी त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह मानायचं आहे. मग इररिफ्लेक्सिव्हचा अर्थ काय? रिलेशन इज इररिफ्लेक्सिव्ह इफ नो इंडिव्हिज्युअल हॅज द गिव्हन रिलेशन टू इटसेल्फ. याचा अर्थ काय? ज्या ठिकाणी दोघे जण स्वतःशी कंपॅरिझन करत नाही. उदाहरणार्थ ए इज मॅरिड टू बी, या ठिकाणी ए आणि बी ची तुलना आहे का? नाही. जसे आपण ए इज ऑफ सेम एज एज बी हे रिफ्लेक्सिव्ह होतं, या ठिकाणी काय करत होतो? ए आणि बी चं वय कम्पेअर करत होतो आणि त्यावरून सांगत होतो ए यंगर आहे, ओल्डर आहे की बीच्या वयाचा आहे. पण जर इररिफ्लेक्सिव्ह अशा प्रकारचं रिलेशन असतं ज्या ठिकाणी टर्म स्वतःच्या ज्या काही क्वालिटी आहेत त्या कम्पेअर करत नाहीत. उदाहरणार्थ ए इज मॅरिड टू बी, या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कंपॅरिझन आपल्याला दिसतंय का? तर दिसत नाहीये. अशा प्रकारच्या रिलेशनला आपण इररिफ्लेक्सिव्ह मानायचं आहे. मग तिसरा प्रकार नॉन रिफ्लेक्सिव्ह. इकडे काय होतंय? रिलेशन विच इंडिव्हिज्युअल मे ऑर मे नॉट हॅव विथ इटसेल्फ. या ठिकाणी तो स्वतःच्या क्वालिटीशी काही वेळा कम्पेअर करतो, काही वेळा करू शकत नाही. म्हणजेच काय? जे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे की इररिफ्लेक्सिव्ह आहे हे आपण डिसाईड करू शकत नाही, त्याला आपण नॉन रिफ्लेक्सिव्ह मानायचं आहे. एक्झाम्पल, ए लव्हज बी. आता या ठिकाणी जर ए ने एचं बी वर प्रेम आहे, त्याच प्रकारे जर बीचं ए वर प्रेम असेल आणि त्याच्याशी जर कम्पेअर करून तो ए लव्हज बी म्हणतोय तर अशा वेळी हे रिफ्लेक्सिव्ह होऊ शकेल. पण जर तो एक जनरल स्टेटमेंट करतो ज्या ठिकाणी तो स्वतःचं प्रेम बीच्या प्रेमाशी कम्पेअर करत नसेल तर अशा वेळी ते इररिफ्लेक्सिव्ह होऊ शकेल. मग ज्या गोष्टीच्या संदर्भात तुम्ही डिसाईड करू शकत नसाल की ती गोष्ट रिफ्लेक्सिव्ह आहे की इररिफ्लेक्सिव्ह आहे, त्याला आपण नॉन रिफ्लेक्सिव्ह मानायचं आहे. आता पुढे येऊया, एलिओ रिलेटिव्ह. आता इकडे काय होतंय? रिलेशन इज सेड टू बी एलिओ रिलेटिव्ह व्हेन नो टर्म हॅज द गिव्हन रिलेशन टू इटसेल्फ. इट हॅज द प्रॉपर्टीज ऑफ बोथ ट्रान्झिटिव्हिटी अँड एसिमेट्री. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी ट्रान्झिटिव्हिटीचा अर्थ काय होतो? तर ए इज रिलेटेड टू बी, बी इज रिलेटेड टू सी, देन ए इज रिलेटेड टू सी. अशा प्रकारचं रिलेशन असेल किंवा दोन पेअर वरून जर तिसरी पेअर तयार होत असेल तर त्याला आपण ट्रान्झिटिव्ह मानायचं आहे. आणि एसिमेट्रीचा अर्थ काय? पहिला दुसऱ्याशी ज्या प्रकारे रिलेटेड आहे, उदाहरणार्थ ए जर बी शी ज्या प्रकारे रिलेटेड असेल त्याच प्रकारे बी ए शी रिलेटेड असू शकत नाही, त्याला आपण एसिमेट्री मानतो. आता ज्या काही क्वालिटी आहेत त्या क्वालिटीचं कॉम्बिनेशन आहे एलिओ रिलेटिव्ह. एक्झाम्पल बघा, ए इज सक्सेसर ऑफ बी. याचा अर्थ काय? ए जो आहे तो बी चा वारस आहे. पुढे काय म्हटलंय? बी इज सक्सेसर ऑफ सी. बी हा सी चा वारस आहे. त्यामुळे अल्टिमेट रिझल्ट काय असेल? ए इज सक्सेसर ऑफ सी.
इकडे झालंय काय, ए हा बी चा वारस आहे म्हणून आपण बी हा ए चा वारस म्हणू शकतो का, नाही. म्हणूनच बघा ए बी असेल, बीसी असेल किंवा एसी असेल, ही सर्व रिलेशन एसिमेट्रिकल आहेत. कारण काय, ज्या प्रकारे ए बी शी रिलेटेड आहे त्या प्रकारे बी ए शी रिलेटेड नाही आहे. कारण काय, ए हा बी चा वारस बनू शकतो पण बी हा ए चा वारस बनू शकत नाही. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ट्रान्झिटिव्ह काय, तर ए बी मध्ये रिलेशन आहे आणि बीसी मध्ये रिलेशन आहे म्हणून आपण एसी मध्ये रिलेशन आहे हे मानू शकतो, म्हणून याला ट्रान्झिटिव्ह मानायचं आहे. आता इकडे काय होतंय बघा, ए हा बी चा वारस आहे आणि बी हा सी चा वारस आहे, त्यामुळे ए ला सी चा वारस मानायचं. कारण काय, तर बी सक्सेसर ऑफ सी म्हटलं तर होणार काय, सी च्या डेथ नंतर जे काही सी चं असेल ते बी चं होणार आहे, बरोबर आहे. पण ए हा बी चा सक्सेसर असल्यामुळे बी च्या डेथ नंतर ही गोष्ट ए ची होणार आहे. याचा अर्थ काय, अल्टिमेटली सी ची प्रॉपर्टी असू दे, बी ची प्रॉपर्टी असेल ती ए लाच मिळणार आहे आणि म्हणून आपण म्हटलंय ए इज सक्सेसर ऑफ बी. मग अशा प्रकारच्या रिलेशनला आपण एलिओ रिलेटिव्ह मानायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्झिटिव्हिटी प्लस एसिमेट्री या दोघांचंही कॉम्बिनेशन दिसून येतं. प्लस या ठिकाणी इररिफ्लेक्सिव्हची पण क्वालिटी दिसते. कारण काय, इकडे कंपॅरिझन आहे का, ए आणि बी ने स्वतःची तुलना करून ए हा माझा वारस आहे सांगितलंय का, नाही. ज्या ज्या ठिकाणी फक्त स्वतःची तुलना असेल ते असेल रिफ्लेक्सिव्ह, ज्या ठिकाणी स्वतःची तुलना नसेल ते असेल इररिफ्लेक्सिव्ह, ज्या ठिकाणी स्वतःची तुलना आहे किंवा नाही हे तुम्ही सांगू शकत नाही ते आहे नॉन रिफ्लेक्सिव्ह. आणि एलिओ रिलेटिव्ह म्हणजे काय, ज्या ठिकाणी तो स्वतःशी कम्पेअर करत नाही प्लस ते ट्रान्झिटिव्ह पण आहे आणि एसिमेट्रिकल पण आहे, त्याला म्हणायचं एलिओ रिलेटिव्ह. ही स्लाइड समजली का बघा. जर काही शंका असेल, काही समजलं असेल तर अनम्यूट करून सांगा किंवा मेसेज करून सांगा. नेक्स्ट स्लाइड जातोय. पुढे आहे कनेक्टिव्हिटी. आता इकडे काय होतंय बघा, अ रिलेशन इज सेट टू हॅव प्रॉपर्टी ऑफ कनेक्टिव्हिटी व्हेन इट रिलेट्स ऑल पेअर्स ऑफ एलिमेंट इन सेम वे. ऑल टर्म्स आर रिलेटेड आयदर बाय आर और आर सी. याचा अर्थ काय, कनेक्टिव्हिटी हे अशा प्रकारचे रिलेशन जे आहे, जे त्या प्रकारचे जी काही वाक्य असतील, जे काही सब्जेक्ट असेल त्यांना काही ना काही प्रकारे रिलेट करत असेल किंवा रिलेशन इस्टॅब्लिश करत असेल. लक्षात घ्या, जगातल्या कोणत्याही टर्मचा पेअर असू दे, तो एक तर रिलेशन मध्ये असेल किंवा कॉन्व्हर्सेशन मध्ये असेल पण एकमेकांशी रिलेटेड असणारच आहे. मग जर एखादं रिलेशन त्या ग्रुपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला रिलेट करण्याची कॅपॅसिटी ठेवत असेल तर त्याला आपण कनेक्टिव्हिटी मानायचं आहे. एक्झाम्पल बघा, द रिलेशन ऑफ बिंग ग्रेटर दॅन इन द फील्ड ऑफ नॅचरल नंबर हॅज द प्रॉपर्टी ऑफ कनेक्टिव्हिटी. कारण काय, नॅचरल नंबरचा अर्थ एक पासून सुरू होणारे अंक. एक पासून सुरू होणारे तुम्ही कोणताही अंक घेऊ द्या, त्यांना ग्रेटर दॅन ही गोष्ट ऍप्लिकेबल होऊ शकेल. फॉर एक्झाम्पल 3 इज ग्रेटर दॅन 2, 2 इज ग्रेटर दॅन 1. मग तुम्ही म्हणाल 100 घेते नाही शिकलं काय होईल, 100 इज ग्रेटर दॅन 80. याचा अर्थ काय, नॅचरल नंबर किंवा अंकांच्या फील्डमध्ये जेवढे काही अंक येतील त्यातील कोणताही अंक हा ग्रेटर दॅन रिलेट करू शकतो. मग अशा प्रकारचं रिलेशन त्या फील्ड मधील कोणत्याही घटकाला रिलेट करू शकेल किंवा रिलेट करण्याची कॅपॅसिटी ठेवत असेल त्याला आपण कनेक्टिव्हिटी मानायचं आहे. हा एवढाच पॉईंट होता. समजलंय का बघा. इकडे आपण त्या रिलेशन विषयी बोलतोय, जसं ग्रेटर दॅन असेल किंवा अजून कोणते एक्झाम्पल असेल, ज्याची कॅपॅसिटी असते त्या फील्ड मध्ये ज्या काही गोष्टी येतील त्यांना एकमेकांशी रिलेट करण्याची. ही स्लाइड समजली का बघा. इकडे एवढीच थिअरी आहे. त्यानंतर आपण या चॅप्टरच्या शेवटच्या पॉईंट कडे येणार आहोत. ओके, तर शेवटचा पॉईंट आहे लिगल प्रॉपर्टीज ऑफ रिलेशन इन सम कॉमन टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट. आता इकडे काय करायचं लक्षात घ्या, तर आपण यापूर्वी सिलोजिझम शिकलो असेल, रिडक्शन शिकलो असेल किंवा आपण डिलेमा शिकलो असेल. आपण काय करत होतो, ती गोष्ट व्हॅलिड आहे किंवा नाही हे चेक करत होतो. मग जर आपण त्या गोष्टीची व्हॅलिडिटी चेक करू शकतो तर आपल्याला एखाद्या रिलेशनल आर्ग्युमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स याची व्हॅलिडिटी सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. मग ती चेक कशी करायची, तर त्यासाठी आपण इन्फरन्स बाय कॉन्व्हर्सेशनचा वापर करायचा आहे. आता इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्या गोष्टीचा कॉन्व्हर्स करताना सब्जेक्टची जागा बदलणार आहे पण जागा बदलली तरी वाक्याचा अर्थ मेंटेन केला पाहिजे. ही साधी सोपी गोष्ट तुम्ही फक्त बघायची आहे. जर तुम्हाला वाक्याचा अर्थ बदलणारा आढळला असेल तर अशा वेळी आपण काय म्हणायचंय, ती गोष्ट इनव्हॅलिड आहे. मिनिंग मेंटेन होणं गरजेचं आहे. कारण काय, लॉजिक आपल्याला सांगतं जेवढी माहिती मिळाली तेवढीच प्रोसेस कर, त्या माहितीच्या बाहेर जाऊ नको. आणि यामुळे आपण काय करायचंय, सब्जेक्टची जागा बदलली तरी सुद्धा मिनिंग तोच मेंटेन केला जातोय का की मिनिंग बदलला जातोय एवढं फक्त चेक करायचं आणि त्यावरून ती गोष्ट व्हॅलिड आहे किंवा नाही हे चेक करायचंय. आता एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये असेल, क्वेश्चन नंबर 4 मध्ये असेल, कधीही एखादं रिलेशनल आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे की नाही चेक करायचा भाग आलेला नाही. तरी पण ऍज अ पार्ट ऑफ सिलेबस आणि युनिव्हर्सिटीचं काही सांगता येत नाही म्हणून आपण हा पार्ट सुद्धा कव्हर करत आहोत. इकडे तुम्हाला रेडीमेड एक्झाम्पल दिलं जाईल, तुम्ही फक्त सांगायची ती गोष्ट व्हॅलिड आहे किंवा नाही. तर पहिलं रिलेशन बघा, ए इज मॅरिड टू बी देअरफॉर बी इज मॅरिड टू ए. इकडे तुम्ही रिलेशनवर लक्ष द्यायचं आहे. ए चं बी शी लग्न झालंय आणि बी चं ए शी लग्न झालंय.
कॉन्व्हर्स केलाय पण मिनिंग बदललाय का? बदललेला नाही. याचं कारण काय? मॅरिड हा शब्द आहे सिमेट्रिकल. इकडे होतंय काय? ज्या प्रकारे ए बी शी रिलेटेड आहे म्हणजे लग्नाने, त्याच प्रकारे बी हा ए शी रिलेटेड आहे लग्नामुळे. त्यामुळे लक्षात ठेवायचंय अशा प्रकारचे रिलेशनला रिलेशन इंडिकेट करणारा शब्द मेंटेन केला तरी चालतो. सब्जेक्टची जागा बदलून काही फरक पडत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट किंवा पहिलं वाक्य आहे ते व्हॅलिड आहे. मी काय केलं? पहिली गोष्ट कॉन्व्हर्स म्हटल्यानंतर यांची जागा बदललेली आहे ती चेक करा. दुसरी गोष्ट रिलेशन इंडिकेट करणारा शब्द समजून घ्या. लग्न असा शब्द आहे जो दोन व्यक्तींमध्ये होतो. त्याचप्रमाणे त्या दोन व्यक्तींमध्ये झाल्यामुळे म्युच्युअली झाल्यामुळे ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड असेल त्याच प्रकारे बी ए शी रिलेटेड असणार आहे. तेव्हा सब्जेक्टची जागा बदलली तरी सुद्धा तो शब्द मेंटेन केला जाईल. त्यामुळे पहिलं वाक्य व्हॅलिड आहे. कारण काय? ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड होता त्याच प्रकारे बी हा ए शी रिलेटेड असेल. त्यामुळे मॅरिड शब्द मेंटेन केल्यामुळे वाक्याचा अर्थ तोच राहतोय पण सब्जेक्टची जागा बदलते. त्यामुळे हा कॉन्व्हर्स व्हॅलिड आहे आणि त्यामुळे रिलेशनल आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे. दुसऱ्या वाक्याकडे येऊया. ए लव्हज बी देअरफॉर बी लव्हज ए. आता हे वाक्य व्हॅलिड आहे का? तर हे वाक्य व्हॅलिड नाही. कारण काय? याला आपण एसिमेट्रिकल किंवा नॉन सिमेट्रिकल रिलेशन मानू शकतो. याचं कारण काय? तर या ठिकाणी लव्ह हा जो काही शब्द आहे हा तुम्हाला ए चं बी शी असणार रिलेशन सांगतोय. पण तो बी चं ए शी असणार रिलेशन सांगतोय का? ए चं बी वर प्रेम आहे याचा अर्थ बी चं एम वर प्रेम हवंय असं आहे का? नाही. मग जर तुम्हाला बी विषयी माहिती दिलेली नसेल फक्त ए विषयी माहिती दिली असेल तर अशा वेळी तुम्ही कॉन्व्हर्स करता नाही होता. तरी जर तुम्ही तो कॉन्व्हर्स केला असेल तर अशा वेळी ही गोष्ट इनव्हॅलिड ठरेल. कारण काय? इकडे तुम्हाला वन साइडेड इन्फॉर्मेशन मिळते की ए चं बी वर प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही बी विषयी कोणतंही स्टेटमेंट करू शकत नाही कारण जी काय माहिती आहे ती फक्त ए विषयी आहे. त्यामुळे या ठिकाणी या गोष्टीचा कॉन्व्हर्स करता येत नाही. त्यामुळे ही गोष्ट इनव्हॅलिड आहे. कारण बघा मॅरिड हा जो काही शब्द होता या ठिकाणी आपल्याला ए विषयी आणि बी विषयी दोघांविषयी लग्न झाल्यामुळे माहिती मिळत होती. कारण ही गोष्ट सिमेट्रिकल होती. पण ही गोष्ट जी आहे ती एसिमेट्रिकल का नॉन सिमेट्रिकल आहे? कारण लव्ह ही अशी गोष्ट आहे जी आपण ए विषयी सांगतोय की ए चं बी वर प्रेम आहे. त्या बी विषयी आपल्याला काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळी आपल्याला सेकंड सब्जेक्ट विषयी जर माहिती मिळत नसेल तर त्यावेळी आपण त्याचा कॉन्व्हर्स करायचा नाही. त्यामुळे सेकंड एक्झाम्पल इनव्हॅलिड आहे. नंतर या थर्ड एक्झाम्पल कडे ए इज हजबंड ऑफ बी आणि त्यामुळे देअरफॉर बी इज वाईफ ऑफ ए. या ठिकाणी बघा रिलेशन जे आहे ते एसिमेट्रिकल आहे. कारण काय? ए ज्या प्रकारे बी शी रिलेटेड आहे त्याच प्रकारे बी हा ए शी रिलेटेड नाही. मग आपल्याला अशा वेळी काय करायचंय? जर सब्जेक्टची जागा बदलायची असेल तर तो शब्द जो आहे तो त्याच्या विरुद्ध शब्दाने रिप्लेस करणं गरजेचं होतं. मग हजबंडचं अपोजिट असेल वाईफ. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. कारण काय? इकडे कॉन्व्हर्ट करताना त्याने काय केलंय? सब्जेक्ट ए बी होते त्याची बी ए केलाय प्लस जो शब्द रिलेशन इंडिकेट करतो तो सिमेट्रिकल नाही. त्यामुळे तो मेंटेन करून जी काय होणारी पॉलिसी होती ती टाळण्यासाठी त्याने काय केलंय? हजबंडच्या विरुद्ध शब्द आहे वाईफ तो घेतलेला आहे. ए जर बी चा नवरा असेल तर बी ही ए ची बायको असणार आहे. त्यामुळे हा कॉन्व्हर्स हा व्हॅलिड आहे. कारण काय? रिलेशन असणारा शब्द जो काही किंवा रिलेशन इंडिकेट करणारा जो काही शब्द होता तो त्याने समजून घेतला आणि त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द वापरलाय. कारण काय? जो शब्द रिलेशन इंडिकेट करतोय तो सिमेट्रिकल नाही आहे. तर दुसरं किंवा 3 नंबरचं एक्झाम्पल व्हॅलिड आहे. आता राहिलं सर्वात शेवटचं एक्झाम्पल. ए इज फादर ऑफ बी देअरफॉर बी इज सन ऑफ ए. आता चौथ्या एक्झाम्पलच्या बाबतीत तुम्ही सांगा चौथं एक्झाम्पल बरोबर आहे की चुकीचं आहे? बिनधास्त सांगा, चुकलं तरी चालेल. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. फक्त मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. 3 एक्झाम्पल मी सोडवली. चौथ्या एक्झाम्पलच्या बाबतीत तुम्ही सांगा की हे जे काही रिलेशन आहे ज्याला त्यांनी कॉन्व्हर्स केलाय तो बरोबर आहे की चुकीचा आहे? तुम्हाला जे काय वाटतंय ते सांगा. चौथं जे काही रिलेशन आहे ए इज फादर ऑफ बी देअरफॉर बी इज सन ऑफ ए हे बरोबर आहे की नाही? काय वाटतंय? कोणीही सांगा रे. अनम्यूट करून सांगा किंवा मेसेज करून सांगा. एवढं कठीण आहे का? कॉन्व्हर्स म्हटल्यानंतर दोघांची जागा बदलायची. ए बी असेल तर बी ए करायचे प्लस हा जो काही शब्द आहे तो सेम सेन्स मध्ये दोघांना ऍप्लिकेबल होतो काय बघायचा आहे. होत नसेल तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द वापरायचा आहे. जसा मॅरिड हा शब्द दोघांना इक्वली ऍप्लिकेबल होता म्हणून मी तो मेंटेन केलेला होता. तर ऍज कम्पेअर टू हसबंड असा शब्द होता जो इक्वली दोघांना ऍप्लिकेबल नव्हता म्हणून त्याचं वाईप करावं लागलं. मग चौथ्या एक्झाम्पलच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे की चुकीचं आहे? ऍटलीस्ट प्रयत्न करा. चूक किंवा बरोबर आहे एवढंच विचारतोय. व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे? बरोबर वाटतंय. ओके. अजून कोणाला उत्तर द्यायचंय का? अजून कोण उत्तर देणार असेल तर अजून एक 5 सेकंद थांबतो. इनव्हॅलिड वाटतंय. चालेल. तर हेमांगीचं उत्तर बरोबर आहे. अनुरागचं उत्तर चुकलंय. कारण मी तुम्हाला सांगतो काय होतंय ते. लॉजिक आपल्याला काय सांगतंय
जेवढी माहिती मिळाली तेवढीच वापरा, त्याच्या बाहेर जाऊ नका. बरोबर आहे. आता इकडे झालंय काय बघा, ए इज फादर ऑफ बी, याचा अर्थ काय, ए हा पुरुष आहे कारण पुरुषच वडील होऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. पण बी च्या बाबतीत तो मुलगा आहे की मुलगी आहे हे सांगितलेलं आहे का, सांगितलेलं नाही. त्यामुळे बी इज चाइल्ड ऑफ ए येईल. बी हे एचं मूल आहे हे सांगितलं तर बरोबर आहे, कारण बी हा मुलगा आहे की मुलगी आहे हे सांगितलेलं नाही. त्यामुळे याने कॉन्व्हर्स करताना काय केलंय, जी काय माहिती दिली होती त्या माहितीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हे जे काही एक्झाम्पल आहे चौथं ते इनव्हॅलिड आहे. कारण लक्षात आलंय का, पुन्हा एकदा सांगतोय, रिलेशन इंडिकेट करणारा शब्द होता फादर. फादर हा अशा प्रकारचा शब्द आहे जो सिमेट्रिकल नाही. ए हा बीचा फादर असेल तर बी हा एचा फादर आहे असं आपण मानू शकत नाही. त्यामुळे त्याला आपण एसिमेट्रिकल मानू. मग अशा रिलेशन ज्यावेळी आपण कॉन्व्हर्स करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय केलं पाहिजे होतं, विरुद्ध अर्थाचा शब्द वापरला हवा होता किंवा वापरायची गरज होती. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आपण मानतोय की ए इज फादर ऑफ बी, त्यावेळी आपण ए हा पुरुष आहे सांगतोय आणि बी हा त्याचं मूल आहे हे सांगत आहोत. बरोबर आहे. हा मुलगा आहे की मुलगी हे वाक्य तुम्हाला सांगताय का, नाही. त्यामुळे बी इज सन ऑफ ए हे चुकीचं आहे. कारण काय, हा सन आहे की डॉटर आहे माहित नाही. आपण काय करायचंय, फादरचं कॉन्व्हर्स चाइल्ड वापरायचंय आणि आन्सर येईल बी इज चाइल्ड ऑफ ए. त्यामुळे चौथं एक्झाम्पल चुकीचं आहे. तर आजचं चॅप्टर इकडे संपलेलं आहे. पूर्ण स्लाइडची जी काही पीपीटी असेल ती मी पीडीएफ करून ग्रुपवर शेअर करतो, वाचून घ्या. जर काही नाही समजलं असेल तर व्हॉट्सअपवर विचारा. आणि आताही जर काही शंका असेल तर अनम्यूट करून सांगायला हरकत नाही. अजून 5-10 सेकंद थांबूया आणि नंतर लेक्चर संपूया. ओके, तर आजचं लेक्चर इकडे संपवतोय. हॅव अ गुड डे.